नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 30 ऑक्टोबर 2025. बघा, ज्या पद्धतीने काल मोन्था चक्रीवादळ हे काकीनाडा, विशाखापट्टणमच्या आसपास इथे लँड झालं. लँड झाल्यानंतर तुम्ही जर त्याचं जर लोकेशन सध्या बघताय, तर बघा नागपूर काल ते लँड झाल्यानंतर डिप्रेशन बनलं. डीप डिप्रेशन, नंतर डिप्रेशन आणि नंतर लो प्रेशर म्हणजे त्याची इंटेन्सिटी बरीचशी कमी झाली. परंतु सध्या बघा चंद्रपूरच्या आसपास हे तुम्हाला फिरताना दिसतं या ठिकाणी बघा चंद्रपूर. हे जे चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते हे चंद्रपूरच्या आसपास. त्यामुळे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती अगदी जालन्यापर्यंत, अकोला, अमरावती, नांदेड ह्या मोठ्या भागामध्ये हे जे ढग फिरताना तुम्हाला दिसत आहे याच्या प्रभावामुळे हे पाऊस देईल. म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भाच्या, पूर्व विदर्भाच्या कोपऱ्यावरून ते हा लो प्रेशर एरिया बनला आहे. म्हणजे हे सगळे रेमिनंट हे फिरताना दिसत आहे हे मोन्था चक्रीवादळाचे. तर आता परिस्थिती अशी आहे, इकडे जर बघितलं तर याहीपेक्षा विदारक म्हणजे अ, बघा हे डिप्रेशन हे जे अरबी समुद्रात फिरताना दिसतंय हे तब्बल 21 तारखेपासून फिरताना दिसतंय आपल्याकडे आणि त्याचा परिणाम आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये जवळपास 21 तारखेपासून जो पाऊस झाला, 25-26 जबरदस्त पाऊस, 100-100 मिलीमीटर पाऊस कोसळला. तर आता 30 तारखेला हे लोकेशन तुम्हाला दिसतंय. तर बघा, आपण आता ॲनिमेशनवरूनच बघूया की 31 तारखेला कशी सिच्युएशन असेल बघा. 31 तारखेला उद्या तर जर बघितलं तर विदर्भावर असलेलं जे काही लो प्रेशर एरिया तो प्रयागराजकडे सरकला बघा. म्हणजे उद्या नागपूरकडील पाऊस हा बराचसा कमी होऊन जातो. असेलच पाऊस रिमेनंट त्याचे फिरणारे, पण तो बराच कमी होऊन जातो. इकडे इंदोरकडे पाऊस दिसतो. त्यानंतर मात्र आज 30 तारखेला उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागातही पावसाची शक्यता दुपारनंतर चांगली दिसते. उद्या 31 तारखेला देखील हे डिप्रेशन गुजरातजवळच फिरताना दिसतंय. तब्बल 21 तारखेपासून ते आत्तापर्यंत 30 तारखेपर्यंत तिथेच फिरताना दिसतंय. उद्या 1 तारखेला जर बघितलं तर ते थोडंसं गुजरातच्या जवळ येतंय बघा. 1 तारखेला जर बघितलं परवा, तर इकडे नागपूरकडील पाऊस हा अजिबात म्हणजे कुठलाही स्थितीत राहत नाही. तो 1 तारखेला पूर्ण संपून जातो. कारण ते डिप्रेशन लो प्रेशर एरिया होता. तो इकडे ढाक्याकडे निघून गेला बघा. इथं ढाका दिसतोय आपल्याला. परंतु मात्र याचा प्रभाव आजही आहेच. म्हणजे मोन्था चक्रीवादळाने कमी नुकसान केलं, इतकं नुकसान हे जे गुजरातजवळ असलेलं डिप्रेशन करतंय. 2 तारखेला जर बघितलं तर विखुरलेल्या परिस्थितीत फिरताना आजही दिसतं. त्यानंतर मात्र 3 तारखेला बघा, 3 तारखेला इंदोरच्या आसपास म्हणजे गुजरातच्या आत शिरतं ते. तर त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा नांदेड, नागपूरच्या भागात पाऊस होतो आणि पुन्हा एकदा कोटा, राजस्थान आणि जे काही नाशिक, मालेगाव, नांदगाव, मालेगाव, मनमाड या भागात पाऊस शक्यता दिसते. 4 तारखेला ते बरचसं राजस्थान, गुजरातवर सरकतं. त्यावेळेस मात्र महाराष्ट्रावरील पाऊस थोडासा कमी होताना दिसतो. परंतु दुपारनंतर काहीच ठिकाणी स्थानिक वातावरण 4 तारखेला देखील त्या ठिकाणी बनू शकतं. एकंदर परिस्थिती अशी आहे. 5 तारखेला बराचसा प्रभाव ह्या डिप्रेशनचा संपून जातो. अगदी उत्तर भारतात जाऊन ते त्या ठिकाणी नष्ट होतं. दुपारनंतर कुठेतरी क्वचित वातावरण तयार होतं, पण पावसाच्या शक्यता या नाही आहे. 6 तारखेला देखील अगदी स्वच्छ वातावरण होतं आणि 7 तारखेपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आणि धुके त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. लक्षात घ्या. हे बघा, वातावरण पूर्ण स्वच्छ होताना दिसतंय. कुठल्याही स्वरूपामध्ये फक्त थोडंसं पालघरच्या आसपास, नाशिक पश्चिमच्या आसपास ढगाळ वातावरण तयार होत राहील. त्यानंतर मात्र कुठल्याही शक्यता 9 तारखेला नाही आहे. पूर्ण वातावरण हे स्वच्छ दिसते 10-11 तारखेला देखील. तर ह्या काळामध्ये मात्र 6 तारखेपासून मोठ्या प्रमाणात फॉग म्हणजे धुके, दव पडण्यास सुरुवात होईल आणि थंडी मोठ्या प्रमाणात, मी द्राक्षाच्या सेशनमध्ये सांगितलं की मोठ्या प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर मात्र
पुढच्या स्थितीला जर पाऊस जर अंदाज बघितला तर 18 ऑक्टोबरला थोडीफार एक सिस्टम त्या ठिकाणी दिसते. तर तो लांबचा अंदाज आहे. कारण दूर ह्या ठिकाणी बघा एक सायक्लोन फिरताना दिसतंय. तर हा साधारणपणे अ, बंगालच्या उपसागरात येऊन त्याचा 18 तारखेला इम्पॅक्ट पडणार असे मॉडेल फॉरकास्टिंग करत आहे. पण त्याचं एवढं इंटेन्सिटी नाही आहे. कदाचित ती कमी होऊन जाईल. परंतु नंतरच्या काळात थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आज 30 तारीख, आजही दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. 30 नंतर 31, 1, 2, 3 साधारणपणे 3-4 तारखेपर्यंत ह्या गुजरातच्या फिरणाऱ्या डिप्रेशनमुळे आपल्याकडे पावसाची शक्यताही दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद.